धर्मरक्षकाचा आव आणणारे लोक त्यांच्या घरामध्ये ते प्रेग्नन्सी रिपोर्ट सापडते त्या मुलीचे, आणि ती मुलगी 2 महिन्यापासून गायब आहे. तो फिर्याद देण्याची शक्यता आहे त्यांच्या विरोधात. तो त्याला पुन्हा हॉटेलमध्ये मारायला गेले, कमरेला बंदूक लावून. दुबयाचं पूर्ण कुटुंब आज धरण्यासाठी बसलेले, कारण 1 महिन्यात पोलीस प्रशासनाकडून कुठलेच रिझल्ट आले. ज्या बेग गँगचा गावात नंगा नाच चालू आहे, त्या गँगच्या काही लोकांना काय केलं त्याच्यावर सांगा तुम्ही, काय कारवाई केली. या ठिकाणी 11 जुलैला श्रीरामपूरमध्ये आकाश दुबे दिवसा ढवळ्या त्याच्या स्वतःच्या हॉटेलमध्ये हत्या झाली. तर या गावामध्ये जी गुन्हेगारीने थैमान घातलेले आहे, श्रीरामपूरमध्ये गुंडाराज चालू आहे, आणि या गुंडाराजगिरीतूनच ती हत्या झाली आणि आकाश दुबेचा खून झाला दिवसा ढवळ्या श्रीरामपूरमध्ये. आणि दुसरी एक घटना आहे याला जोडूनच, सोन्या बेग ज्या रूम मध्ये राहत होता त्या रूम मध्ये पोलिसांनी रेड टाकली, आणि रेड टाकल्यानंतर त्या ठिकाणी एका मुलीचे प्रेग्नन्सी रिपोर्ट सापडले. त्या मुलीच्या आईने फिर्याद दिलेली आहे की माझी मुलगी मिसिंग आहे आणि ती मुलगी हिंदू आहे. त्यांच्या तपासाचं काय झालं, त्या घटनेच्या तपासाचं काय झालं, त्या मुलीच्या तपासाचं काय झालं, पोलीस त्या मुलीला शोधू राहिले का नाही. त्यावेळेला आईने फिर्याद अशी दिली की माझी मुलगी 2 महिन्यापासून गायब आहे, अशी आईची फिर्याद आहे. मग त्या मुलीचं काय झालं, त्या मुलीला शोधलं, ती मुलगी जिवंत आहे मेलेली आहे, काय आहे? पोलीस त्या मुलीला शोधतायत का नाही शोधतायत, शोधलं पाहिजे ना. ती मुलगी हिंदू आहे ना. हिंदू धर्मरक्षकाचा आव आणणारे लोक त्यांच्या घरामध्ये ते प्रेग्नन्सी रिपोर्ट सापडते त्या मुलीचे, आणि ती मुलगी 2 महिन्यापासून गायब आहे. फिर्याद केली त्यावेळेला 2 महिने, आज 1 महिना आला, पण 3 महिन्यापासून ती मुलगी गायब आहे ना. याच्यावर चर्चा करा ना. अल्पवयीन मुलगी आहे, 17 वर्षाची मुलगी, या मुद्द्यावर चर्चा करा. एक हिंदू मुलगी 3 महिन्यापासून गायब आहे, तिच्या आईने फिर्याद केलेली आहे, ती मुलगी आणली पाहिजे परत. ती मुलगी कोणी परत आणायची, पोलीस काय करू राहिले, त्या मुलीला परत आणण्यासंदर्भात पोलीस काय करू राहिले. 3 महिने झाले, पोलीस तपास का करत नाही. कुणावर दबाव आहे, कुणाचा दबाव आहे पोलिसांवर, त्या मुलीला आणू नका म्हणून, कुणाचा दबाव आहे. आणि दुसरं असं की आकाश दुबेची हत्या झाली, 1 महिना झाला. या श्रीरामपूरमध्ये हिंदू असलेल्या आकाश दुबे याचा या गुंडाराजनी बळी घेतला. या गुंडाराजनी बळी घेतला. या गोष्टीला 1 महिना झाला. हे गुंडाराज 1 महिन्यात आम्ही मोडून काढू म्हणून पोलिसांचे शब्द होते. पोलिसांनी लिहून दिलं की आम्ही बेग गँगला मोका लावू म्हणून. काय झालं त्या मोक्याचं, 1 महिन्यात गुंडाराज मोडून काढू म्हणून सांगितलं. काय झालं त्या गुंडाराजचं, मोडून काढायचं. आज सुद्धा पूर्वी घडलेल्या बेग गँगच्या गुन्हेगारातून घडलेल्या घटनांसंदर्भामध्ये ज्या लोकांना फिर्यादी द्यायच्या आहेत त्या सगळ्या फिर्यादींना धमकावलं जातं. आज सुद्धा काल एक जण जेवायला पूनम हॉटेलमध्ये गेला, काल तो फिर्याद देण्याची शक्यता आहे त्यांच्या विरोधात. तो त्याला पूनम हॉटेलमध्ये मारायला गेले, कमरेला बंदूक लावून. कालची घटना आहे. आम्ही पोलिसांना फोन केला, पोलीस त्या ठिकाणी गेले. तो हॉटेलच्या बाहेर पडायला घाबरत होता. पोलीस बंदोबस्तात त्याला घेऊन पोलीस स्टेशनला गेले. त्याची काय असेल ती एनसी दाखल केली, आणि जे गेले होते मग ते लोक तिथून निघून गेले.
त्यांनी ते लोक सुद्धा पोलिसांना दाखवले की हे लोक बघा, हे सुद्धा पोलिसांना दाखवले. काय झालं? गुंडाराज संपला श्रीरामपुरातला. या गोष्टींवर चर्चा करा. या गोष्टी थांबल्या पाहिजेत. यासाठी दुबई आज परत बसले. पण दुबईचं पूर्ण कुटुंब आज धरण्यासाठी बसलेले, कारण 1 महिन्यात पोलीस प्रशासनाकडून कुठलाच रिझल्ट आलेला नाही. पोलीस काय सांगतात? आम्ही हे 50 लोक तडीपार केले. कोण? पाकिटमार लोक. ज्या बेग गँगचा गावात नंगा नाच चालू आहे, त्या गँगच्या काही लोकांना काय केलं त्याच्यावर सांगा तुम्ही. काय कारवाई केली त्याची चर्चा करा ना. कुठले दरोड्याचे, चोरीचे, पाकिटमारीचे कुणी असलेले 5-50 लोक तडीपार ते मदत की नाही आहे पोलिसाची. मूळ रोग आहे, त्या रोगावर इलाज करा. इतर ठिकाणी मला पट्ट्या लावू नका. या साऱ्या गोष्टी आणि हा जो बेग गँगचा त्रास आहे, हा हिंदू समाजाला आहे. हाचा त्रास हिंदू समाजाला आहे. आपले हिंदू धर्मरक्षक, धर्मवीर, सन्माननीय, आदरणीय संग्राम भैया जगताप, माझी विनंती आहे त्यांना की आकाश दुबईला जाऊन 1 महिना झाला, त्यांचे पाय आकाश दुबईच्या घरी वाळलेले. त्यांनी यायला पाहिजे होतं ना. माझी विनंती होती. एक हिंदू माणसाचा खून झालेला, एका हिंदू माणसाचा खून झालेला. म्हणजे तुम्ही कोणाच्या घरी जायचं, कोणाच्या घरी नाही जायचं हे केव्हा ठरणार? जेव्हा मारणारा कोण आहे हे केव्हा ठरणार? मारणारा हिंदू गुंड असेल तर नाही जायचं. आम्ही या गावामध्ये गेले 35-40 वर्ष हिंदू धर्म रक्षणाचं आणि हिंदू समाजाच्या रक्षणाचं काम केलेलं आहे. मुसलमानांच्या विरोधात, त्यांच्या भाषेत ते म्हणतात लांडे बेंडे, तर लांड्याच्या विरोधात केलेलं आहे, केलेलंच आहे. जिथं जिथं म्हणून हिंदू समाजाला त्रास झाला लांड्यांकडून, त्या साऱ्या ठिकाणी आम्ही उभा राहिलेलो. मग आकाश दुबई हिंदूच आहे ना. हिंदूचाच खून झाला, 1 महिना झाला या गोष्टीला. पण हिंदू माणसाचा खून झाल्यानंतर आम्ही उभाच राहणार ना. कारण आमचं काम काय आहे? हिंदू धर्म रक्षणाचं आमचं काम आहे. मग आकाश दुबई हिंदू आहे म्हणजे तिथं तो हिंदू आहे विसरून गेले. या महाराष्ट्रामध्ये सकल हिंदू समाजाला, जे सकल हिंदू समाजाने म्हणा, तर माझी विनंती आहे त्यांना की त्यांनी आकाश दुबईच्या घरी पण भेटायला आलं पाहिजे, कारण तो धर्माने हिंदू आहे. दुसरी एक गोष्ट या ठिकाणी मी सांगतो की हे जी दुबईची फॅमिली आहे, ही फॅमिली कालांतराने काँग्रेस पक्षात गेली असेल किंवा कालांतराने ती भारतीय जनता पार्टी, आज ते भारतीय जनता पार्टीमध्ये, आज दुबई भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. ते भाजपचे कार्यकर्ते आज. आणि मी ज्या वेळेला संघाची शाखा घ्यायचो मॉडर्न हायस्कूलला, त्यावेळेला हे सगळे दुबई संघाच्या शाखेत आलेले. ते बालपणाचे संघात स्वयंसेवक आहे ना दुबई. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन ज्यांचा संघाशी, संघाच्या हिंदुत्वाशी संबंध नाही पण हिंदू आहेत, अशा हिंदूंवर अत्याचार झाल्यानंतर सकल हिंदू समाज सगळीकडे जातो ना. श्रीरामपुरात का नाही आला? म्हणजे तुमची भूमिका मारणारा कोण आहे याच्यावर डिसाइड होणार. हे तर पूर्णपणे चुकीचं आहे ना. आकाश दुबई हिंदू आहे, हिंदूचा खून झालेला आहे आणि हिंदूला भेटायला जायचंय आपल्याला, अशी भूमिका का घेत नाही? का घेतली नाही? 1 महिन्यानी माझा या सगळ्या हिंदुत्ववादी लोकांना महाराष्ट्रातल्या, त्यांनी अलीकडच्या काळात हिंदुत्ववादी भूमिका घेतल्या. आम्ही लहानपणापासून लांड्यांच्या विरोधात, लहानपणापासून आहे. आणि या काँग्रेसच्या सेक्युलर धोरणाच्या विरोधात या श्रीरामपूर शहरामध्ये ज्या वेळेला कोणी आवाज उठवायला तयार नव्हतं, त्यावेळेला आम्ही आवाज उठवलेला आहे. आणि आम्हाला या हिंदुत्वाचं बाळकडू आहे. जे कोणी हायब्रिड काल परवा हिंदुत्ववादी तयार झालेले आहेत, त्या लोकांनी आम्हाला हिंदुत्वाची भाषा शिकवायची नाही. आमची 3री पिढी या धंद्यात, या उद्योगात काम करते. 3री पिढी
कुठल्याही सत्तेशिवाय काही वर्षांपूर्वी गोलटप्पा घालून तुम्ही हिंदुत्वाचं राजकारण करता आणि आज साऱ्या देशात हिंदुत्वाचं वातावरण आहे तर लोक हिंदुत्वादी झाले, भगवे झेंडे हातात घ्यायला. पण ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीची देशात कधीही सत्ता येणार नाही असं वातावरण असताना आम्ही या गावात हिंदुत्वाचं बीज रोवलेले, त्यामुळे आम्हाला हिंदुत्व काही कोण शिकवायचं नाही ना, कुणाला अधिकार आहे. त्या गव्हाणे कुटुंबावर किंवा शत्रुघ्न गव्हाणेवर 3 मुस्लिम गुंडांच्या खुनाचे गुन्हे दाखल झालेले होते. 3. 2 मध्ये तो निर्दोष झाला. खरी हिंदुत्वादी चळवळ श्रीरामपुरातून सुरू झालेली खऱ्या अर्थाने या गावामध्ये. आकाश दुबाईला भेटायला यायला काय अडचण आहे? काय अडचण आहे आकाश दुबाईंना भेटायला यायला? हिंदू धर्माने हिंदू आहे ना आकाश दुबाई, मग यायचं ना भेटायला. त्यामुळं माझी सकल हिंदू समाजाचं नेतृत्व करणाऱ्या सर्वांना माझी विनंती आहे की या श्रीरामपूरमध्ये एका हिंदू माणसाचा खून झालेला आहे आणि जी मुलगी गेले 3 महिन्यापासून गायब आहे ही धर्माने हिंदू आहे अशी माझी सकल हिंदू समाजाला विनंती आहे. लवजियाच्या विषयांमध्ये आपण महाराष्ट्रभर फिरून मुलींना परत आणतो, त्यांचं पुनर्वसन करतो. या ठिकाणी जी हिंदू मुलगी गेले 3 महिन्यापासून गायब आहे, गेले 3 महिन्यापासून गायब आहे, तिचा शोध झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि दुसरी मागणी माझी अशी आहे की या श्रीरामपूरमध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली बेग गँगनी जो उच्चाद मांडलेला आहे या गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे अशी या पत्रकार परिषदेमध्ये सर्वप्रथम माझी मागणी आहे. 1. 2. परवा शिर्डीला कुठं गुन्हा दाखल झाला होता महिना 15 दिवसापूर्वी आणि काय त्या बाईचं नाव त्या बाईने गुन्हा दाखल केला शिर्डीला जाऊन आणि त्या बाईने सांगितलं की मी रवी पाटलाला प्रकाश चित्तेला ओळखत नाही. मग आम्ही फोन केले त्या बाईला. एक तर पहिले सर्वात पहिले मी स्पष्ट करू इच्छितो, एक तर त्या बाईला आम्ही ओळखतच, कोण बाई ती आम्हाला माहिती नाही, ती कुठं राहत होती, काय होती, कोणाची कोण आहे आम्हाला काहीच माहिती त्या बाई संदर्भात. हे तर सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे का ती बाई आम्हाला ओळखतच नाही, तिने तिच्या तोंडात सांगितलेलं आणि आम्ही पण सांगतो आम्ही त्या बाईला ओळखत. दुसरं ती बाई काय म्हणली की मला मोबाईल वरून हे आले, व्हॉट्सअप कॉल आले माझे किंवा रवी पाटलाचे व्हॉट्सअप कॉल आले. अलीकडं सगळ्याचे व्हॉट्सअप कॉलचे सुद्धा CDR निघतात. तर माझा नंबर आहे 99 22 96 88 54. तुमचा नंबर 97 30 56 25 25. 97 30 56 25 25 रवी पाटलांचा नंबर. आमचे CDR काढा, पोलिसांवर पण आरोप केलेले आहेत ना, आमचे CDR काढा ना. आम्ही त्या बाईला फोन केलेले का नाही केलेले, दूध का दूध पाणी का पाणी स्पष्ट होऊन जाईल ना. दूध का दूध पाणी का पाणी स्पष्ट होऊन जाईल ना. आणि त्यामुळं या ठिकाणी त्या बाईशी मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आम्ही तिला ओळखत नाही, आमचं कुठलंही संभाषण झालेलं नाही. दुसरं ती बाई म्हणली की मी फक्त पोलिसांनी त्याला वॉर्निंग द्यावी म्हणून सांगायला गेले. म्हणजे काहीतरी झालं ना, तुम्ही तुमच्या पायाने शिर्डीला गेले. पण पोलिसांच्या फिर्यादीचं असं आहे, पोलीस अडाणी जर असली बाई किंवा माणूस फिर्याद पूर्ण लिहिली का सोबत जो असेल त्याची सही घेतात, त्याला जर वाचता येत असेल, आणि तिचा अंगठा घेतात. आणि अंगठा घेताना ती जी फिर्याद आहे ती पूर्णपणे तिला वाचून दाखवतात.
त्या बाईला किंवा पुरुषाला जो अडाणी असेल पूर्ण फिर्याद ती वाचून दाखवतात ना. वाचून दाखवल्यावरच अंगठा घेतात आणि सोबत शिकलेला माणूस असेल तर त्याची त्या फिर्यादीवर सही घेतात. ही सारी प्रक्रिया झालेली आहे ना तिथं. बर 1 महिन्याने का बरं आठवलं किंवा प्रकाश चित्ते पाटलाने आमच्यावर दबाव आणला होता म्हणून, आणि आम्ही त्या बाईला व्हॉट्सअप कॉल केलेले. आमच्या व्हॉट्सअप कॉलची एवढी का बरं दखल घेतली? शिर्डी गेली बाई फिर्याद. हा का बाई फिर्याद आम्ही फोन केला लगेच बाई कुठली शिर्डीला गेली? काय बोगस धंदा आहे हा. 1 महिन्याने त्या बाईला आठवतं की आपण चित्ते आणि 1 महिन्यानी त्या बाईला आठवतं की आम्ही चित्ते आणि रवी पाटलाच आपण नाव घेतलं पाहिजे म्हणून. ती 1 महिन्याने का बरं बोलते? 1 महिन्याने का बरं बोलायला? तर या गावामध्ये इतकं स्पष्ट आहे की बेग गँगच्या दहशतीच्या विरोधात फिर्यादच येत नाही. आणि फिर्याद जर आली, समजा त्या बाईने फिर्याद दिली शिर्डीला जाऊन, शिर्डीला का दिली काय नाही आपल्याला काय माहित नाही, शिर्डीला जाऊन फिर्याद दिली, त्या फिर्यादीत त्या चन्या उर्फ सागर बेगचं नाव घेतलं, बाकीच्यांची नावं घेतली त्या फिर्यादीत, आणि म्हणून फिर्यादीवर एवढी दहशत आहे का त्या फिर्यादीने परत कुणाचं. तर कालची पत्रकार परिषद ही झाली ही बेग गँगच्या दहशतीमधून झाली. त्या बाईशी आमचा कुठल्याही स्वरूपाचा संबंध नाही ना, त्या बाईशी आमचं कुठल्याही स्वरूपाचं संभाषण, कुठल्याही स्वरूपाचं त्या बाईचं आमचं संभाषण झालेलं नाही, फोनवरून बोलणं झालेलं नाही, व्हॉट्सअप कॉलवरून बोलणं झालेलं नाही. या ठिकाणी 2 नंबर आम्ही सांगितलेले आहेत. या ठिकाणी 2 नंबर आम्ही सांगितलेत. 2 नंबर, या दोन्ही नंबरचे पोलिसांनी CDR काढावेत आमचे मागच्या महिनाभरात. आणि आम्ही त्या बाईला फोन केला का नाही केला, आणि 1 महिन्याने बाई कसं काय जागी झाली? 1 महिन्यानी बाई कसं काय जागी झाली? असं कशासाठी केलं असेल? दहशतच आहे ना ही दहशतच आहे ना. फिर्यादी खोट्या ठरवायच्या ही दहशतच आहे ना. या श्रीरामपूरमध्ये एक तर बेग गँगच्या विरोधात फिर्यादीच होत, फिर्यादी झाल्या तर नंतर फिर्यादी पलटण्याचा पण धोका आहे फार मोठा. पोलीस फिर्यादी दाखल करून घेत नाही त्यांचं नाव असल्यानंतर. आज पण अशी स्थिती आहे, पोलीस फिर्यादी दाखल करून घेत नाही. तर कालची जी परवाची या महिलेची जी पत्रकार परिषद झाली, ती पत्रकार परिषद ही जी बाई पलटली बदलली ही त्या बेग गँगच्या दहशतीमुळं ती बाई पलटलेली आहे. आणि दुसरी एक गोष्ट, ते बाईचे पण CDR काढा या महिनाभरातले. तिच्याशी कोण बोललं काय? 21 तारखेला सकाळी संध्याकाळपर्यंत 8-9 कॉल आले असं तिचं सांगते. काढायला पाहिजे ना आमचे CDR. काढलं पाहिजे. आमचे CDR काढले पाहिजे ना. तुम्ही दुसऱ्या फोनवरून फोन केले? आमचे CDR काढले पाहिजे. तिचे CDR काढा ना 21 तारखेचे. आमचे फोन काय, आणि आम्ही काय एवढं आमच्या फोनवरून एवढी आज्ञाधारक झाली. ती बाई पोलीस स्टेशनला गेली शिर्डीला फिर्याद द्यायला. ओळख ना पाळत अशा माणसाने फोन केल्यावर डायरेक्ट माणसं फिर्यादीला जायचं? हा काय बघत धंदा आहे? अहो फिर्याद व्हिडिओ रेकॉर्ड आहे तिकडे त्या पोलीस स्टेशनला. मग आता पोलिसांनी सांगितलं, आव्हान केलं होतं की लोकांनी पुढे या फिर्यादी द्यायला. म्हणतात की त्यांची दहशत आहे म्हणून ते लोक येत नाही. याबाबत तुम्ही काही गृहमंत्र्यांना किंवा कोणाकडे काही तक्रार करणार आहात का पोलिसांची? नाही आता आजपासून, आज दुबई बसलेत वाटतं आता धरण्याला. तर आज आता ही सुरुवात आहे परत. या महिनाभरामध्ये श्रीरामपुरातल्या हिंदू समाजाला या हिंदू बेग गँगच्या दहशतीचा जो अनुभव आलेला आहे या महिनाभरात, आकाश दुबईची हत्या घडल्यानंतर,
आणि पोलीस ज्याप्रमाणे वागली या एक महिन्यात, तर त्याच्या संदर्भातच आता पुढे आवाज उठवायचा ना. म्हणजे तुम्ही जे म्हटले अगोदर का ती मुलगी 3 महिन्यापासून बेपत्ता आहे. हा 3 महिने झाले ना आता. तिचा तपास नाही. 3 महिने झाले. बेग गँगचे लोक इथंच आहे. हा सातूर मातूर लोक पकडले हा आणि मग त्याचा अर्थ असा आहे का पोलिसांनी व्यवस्थित काही कारवाई केली नाही नाही. केलं. दिखावा केला असं दिखावा. तुमचं म्हणणं आहे. हो आहेच असं. हे बघा मी काय म्हंटल, तडीपारीच्या कारवाया झाल्या, तर ती जी बे गँग आहे त्या गँगचे जे प्रमुख गुंड आहेत, तर त्या गुंडांचं कोणच नाव आहे त्याला तडीपारीची कारवाई, तर कोण कोण लोक आहेत याद्या तुम्ही प्रसिद्ध केल्या ना, आल्या नाही याद्या नाही आल्या. त्यांना माहित नसतील पोलिसांना. आता गुंड माहित नसतील हा. पोलिसांना. म्हणजे बेग गँगची कोण आहे तो? हे जे सगळं आहे गँगची लक्षात घेतली किंवा जे काही विषय आहे, मुलगी 3 महिन्यापासून मिसिंग आहे, याबाबत तुमचं पोलिसांशी काही बोलणं आलं का? SP साहेब असतील किंवा ऍडिशनल किंवा इथले कोण असेल? आणि आम्ही पोलिसांशी बोलतो की बुवा ती मुलगी शोधा म्हणून, तर चालू आहे तपास. परवादिवशी जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये तुम्ही असतील, रवी पाटील असेल, रवी पाटलांच्या नाव घेऊन या ठिकाणी बोलण्यात आलं. काय म्हणजे नेमकी याच्यामुळे काय असं का घडतंय किंवा का घडलं? आणि असं का घडतं म्हणजे मोर्चा झाला, त्याच्यानंतर आकाश दुबायची खून झाल्यानंतर त्याची अंत्ययात्रा होण्यापूर्वी डेड बॉडी पोलीस स्टेशनला ठेवून धरणे धरले आणि धरणे धरून त्या ठिकाणी मोका लावू म्हणून पोलिसांनी लेखी दिलं स्वतः या ठिकाणी. काय तर मला एक गोष्ट कळत नाही की त्याच्यानंतर आता मग मोर्चा झाला, मोर्चामध्ये मी उघड भूमिका घेतली ना, नावानिशी मी घटना सांगितल्या आणि मी त्याच्यातल्या एकदम 2-5च घटना सांगितल्या. लय मोठी यादी आहे घटनांची, लय मोठी यादी आहे घटनांची. 13 वर्षाच्या मुलीला बाळ झालं ससून हॉस्पिटलमध्ये, फिर्याद दाखल आहे, आरोपी सुद्धा अटक झाला. कोण आरोपी आहे? मुलगी हिंदू आहे. या घटना माहितीच नाही श्रीरामपूरला. या कोण सांगितलं? आम्ही सांगितलं ना. मग आरोप माझ्यावर होणार नाही, कोणावर होणार? जे लोक उघडपणे या विषयामध्ये नाव घेतात बेग गँगचं, त्यांच्यावरच आरोप होणार.